रुपये आणि सोनूचं चाललंय तरी काय, यांनी तर पतंगाचा पार चुराडच केला। रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय। शुभ सकाळ सर्वांना। रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात, स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नाच्या मागे लागा। आणि याच विचाराने आजच्या वर्कआउटची केली सुरुवात। आज घरीच वर्कआउट असल्यामुळे आपण घरी पुशअप, स्क्वॉट्स, धावणे, चालणे या प्रकारचे वेगवेगळे व्यायाम केले। आज होता मकर संक्रांतीचा दिवस। घरचे सगळे तयारीला लागले होते आणि आमचा सोनू मध्ये लुटपुट करत होता। त्याला वाटत होतं सगळं काम मीच करू की काय। आज होता छानशा अशा पुरणपोळीचा बेत आणि सुगडी खूपच सुंदर सजवली होती। आमच्याकडे याला सुगडी म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्कीच सांगा। आज होता सण, मग मला वाटलं की आपण पण चकपक होऊन यावं। मग मी गेलो सागर शेठच्या दुकान। सागर शेठ म्हणले या 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 साहेब, कशी सेवा करू तुमची। म्हणलं सेवा बिवा काय नाही, कटिंग कर। त्यावर सागर शेठ बोलले थांब जरा, आता तुला हिरोज बनवून टाकतो। कटिंग झाल्यानंतर मी बोललो सागर शेठ तुम्ही तर दिलच खुश करून टाकलात। दुकानाच्या बाहेर मला दिसले पारवे, हे बसले होते लांब लांब। चायला यांचं भांडण झालं काय, हेच तर आपल्यासारखंच आहे। घरी आलो तर आमच्या मातोश्री उरकून बसल्या होत्या। मला म्हणल्या ए पोरा एक फोटो काढ की आपला छानसा। ही आहे आमची चिल्लर पार्टी। पतंग उडवायचं तर माहित नाही पण घेऊन बसलेत। हे आमचे आजोबा त्यांच्याबरोबर लहान बनून खेळत होते आणि त्यातच आमचा सोनू, त्यांनी तर पार पतंगाचा चुराडाच करून टाकला। आणि तेवढ्यातच आमची सगुणा म्हणली मालक सगळ्यांचा नंबर झाला व्हिडिओ मध्ये, माझा नंबर कधी घेताय। म्हणलं ये बाई तू पण ये। आणि अशातच झाली संध्याकाळ आणि आमचा संपला दिवस। धन्यवाद।